संतोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणातून झाली होती। वाल्मिक कराडला सुदर्शन घुलेनं कॉल केला होता अशी माहिती आता समोर येते आहे। वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। आरोपपत्रामध्ये पहिला आरोपी वाल्मिक कराड असल्याची माहिती आहे। तर खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या हे तिन्ही प्रकरण एकत्रित केलेले आहेत आणि हे तिन्ही प्रकरण एकाच कारणातून घडल्याचा आरोप होतोय। कट कुठे रचला याची माहिती आणि पुरावे सीआयडीच्या हाती आहेत। 1 नंबरचा आरोपी वाल्मिक कराड, 2 नंबर विष्णू चाटे, 3 नंबर सुदर्शन घुले, 4 नंबर प्रतीक घुले, 5 नंबर जयराम चाटे, 6 नंबर सुधीर सांगळे, 7 नंबर सिद्धार्थ सोनवणे आणि 8 नंबर कृष्णा आंधळे जो सध्या फरार आहे। अशी ही या आरोपींची यादी असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। तर निर्घृण पद्धतीने मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून झालेला होता आणि तो खून नेमका कशातून झाला होता त्याविषयी आता धक्कादायक माहिती समोर येते। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। सुरेश, काय सांगाल? डिसेंबर मध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाली होती आणि आता हा जो हत्याकांड आहे तो कशा पद्धतीने घडून आणलेला आहे याचा कच्चा चिठ्ठा समोर येताना दिसतोय। संतोष देशमुख यांची जी हत्या आहे ती 9 डिसेंबर रोजी करण्यात आलेली होती आणि अपहरण करून निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली होती। त्यानंतर न्यायाच्या भूमिकेतून संपूर्ण महाराष्ट्रभर खूप मोठ्या प्रमाणात मोर्चे देखील झाले। देशमुख कुटुंब देखील आक्रमक झालं होतं, आंदोलन, आणि या सगळ्या प्रक्रियेनंतर यामध्ये सीआयडीचा जो तपास आहे तो 80 दिवसामध्ये हा तपास पूर्ण केलेला आहे। 80 दिवसामध्ये जी चार्जशीट फाईल करण्यात आली त्या चार्जशीटमधून धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत। या अगोदर वाल्मिक कराड हे खंडणी प्रकरणातील आरोपी होते आणि खंडणी प्रकरणातूनच खून झाला होता। त्यामुळे वाल्मिक कराड जर आपण या चार्जशीटमध्ये बघितलं तर सर्वात महत्त्वाची जी गोष्ट समोर आली ती वाल्मिक कराड हे या संपूर्ण प्रकरणाचे सूत्रधार आहेत अशा पद्धतीने चार्जशीटमध्ये लिहिलेलं आहे। विशेष म्हणजे खंडणी प्रकरणातून ही हत्या झालेली, खंडणी प्रकरणातून मारहाण झालेली, त्यामुळे तीनही प्रकरण लिंकेज आहेत आणि त्याचा तपास सीआयडीने केला आहे। अवघ्या 80 दिवसामध्ये हा तपास पूर्ण केलेला आहे। त्यामुळे जे काही चित्र सीआयडीच्या तपासामध्ये क्लिअर कट दिसत होतं ते समोर आले। विशेष म्हणजे हा जो कट रचला गेला तो तिरंगा नावाचं जे हॉटेल आहे, न्यूज 18 लोकमतनं त्या संदर्भात देखील बातमी दाखवली होती। ज्या हॉटेलवरती बसून जेवण करत असताना विष्णू चाटे यांनी वाल्मिक कराड यांना फोन केला होता आणि त्या फोनवरून सुदर्शन घुले वाल्मिक कराड यांच्याशी बोलला होता। आपल्या खंडणी मागत असताना संतोष देशमुख हे आडवे येत आहेत, त्यांना जर आडवे आले तर त्यांचा आपल्याला बंदोबस्त करावा लागेल अशा पद्धतीने वाल्मिक कराड यांचं संभाषण झालं होतं असं देखील या चार्जशीटमध्ये लिहिलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत जर आपण बघितलं तर या प्रकरणामध्ये 8 आरोपी आहेत। 8 आरोपीपैकी एक आरोपी हा फरार आहे। त्यात 9वा आरोपी जो सिद्धार्थ सोनवणे होता तो सिद्धार्थ सोनवणे यानं सहकार्य केलं होतं। मात्र चार्जशीटमध्ये त्याचा उल्लेख आहे, त्याचा सहभाग, ज्याचा जेवढा सहभाग आहे त्या पद्धतीने चार्जशीटमध्ये नंबरवारी करण्यात आली, क्रमांक देण्यात आले। त्यात वाल्मिक कराड यांना कॉन्स्पिरन्सीमध्ये संघटित गुन्हेगारी करत असताना वाल्मिक कराड यांनी प्रोत्साहन कशा पद्धतीने दिलं हे देखील त्याच्यामध्ये उल्लेख केला। त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणामध्ये ही धक्कादायक माहिती, त्याचबरोबर जो डिजिटल एव्हिडन्स हाती लागलेला आहे सीआयडीचा, मारहाण कशी केली, कुणी जास्त मारहाण केलं हे देखील यामध्ये संपूर्ण। एकूणच वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी असल्याचा आरोप वारंवार देशमुख कुटुंबियांकडून केला जात होता आणि तसंच काहीच आता तपासातून समोर येताना दिसतंय।